आता दुसरी प्रोसेस काय आपली, विड्रॉ कसं करायचं, ओके, पैसे कसे काढायचे. आता सिम्पली आपण कुठं आलो आहे, आपल्या मेन पेजवर आलो, बरोबर. आलं मेन पेज, तुम्हाला अकाउंट ओव्हरव्ह्यू दिसते तुम्हाला. त्यानंतर बघा विड्रॉचं ऑप्शन आहे, मी विड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक केलं. आता माझ्या याच्यामध्ये $30 आहेत, बरोबर. मी शुक्रवारी माझं फंड सगळं काढून टाकतो, शुक्रवारी माझं एंड करतो, त्यानंतर मी सोमवारी नवीन फंड ॲड करून चालू करतो. मी जर ते शुक्रवारी माझं फंड रिमूव्ह करत असतो, काढत असतो त्यामध्ये, ओके. आता बघा बाकीचं गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. जास्त करून नॅशनलाइज बँक यूज करा, HDFC असेल, ICICI असेल, ओके, आपली ॲक्सिस असेल, ह्या बँक जास्त करून यूज करा, कोटक बँक वगैरे. बघा इथं मी माझी बँक ऑलरेडी ॲड करून ठेवलेली आहे, ओके. ऑलरेडी माझी बँक काय केलेली इथं ॲड करून ठेवलेली आहे. बरं आता काय करायचं आहे, सिम्पली इथं जरी तुमची बँक इथं ॲड नसेल तर ऑनलाईन बँक ट्रान्सफरवर क्लिक करायचं, बरोबर. इथं बँक नेम सर्च करायचं काय असेल तुमची. बघा इथं पूर्ण बँकची लिस्ट आली तुम्हाला, ओके. सिटी युनियन बँक काय असेल ते, HDFC बँक वगैरे सगळ्या तुमच्या बँकचे काय आले तिथं लिस्ट आलेले आहेत, बरोबर. जर लिस्टमध्ये नाव नसेल तर दुसरे कुणाची घरच्यांची कुणाची बँक असेल ह्याच्यामध्ये ॲड, तर ते ॲड करून टाका, ओके. एक्झाम्पल आता माझी ॲक्सिस बँक आहे, ॲक्सिस बँकचं टाकायचं. इथं IFSC कोड टाकायचा, तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा, ब्रांच नेम टाकायचं, ब्रांच ॲड्रेस टाकायचा, ओके. बँकचा ॲड्रेस, एक्झाम्पल तुमची बँक पुण्यामध्ये कुठंतरी समजा सांगवीला आहे, सांगवीमध्ये बँक आहे, तर त्या सांगवी बँकचा ॲड्रेस तुम्ही इथं टाकून द्या. अमाऊंट किती विड्रॉ करायची ती इथं टाकायची. आता समजा तुमच्या अकाउंटमध्ये किती आहेत, $30 आहेत, तर मी इथं किती टाकणार, $30 मला काय करायचे, विड्रॉ करायचे. $30वर 30 टाकायचे इथं, आणि इथं आय डिक्लेअरवर क्लिक करायचं आणि रिक्वेस्ट करायचा. त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम 5 मिनटात आणि मॅक्झिमम 1 तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जातील. तुम्हाला फक्त शनिवारी आणि रविवारी थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो. आता इथं मिनिमम विड्रॉ अमाऊंट $15 आहे, $15 झाल्याशिवाय तुम्ही त्यामधून काढू शकत नाही, ओके.